या व्हिडिओत आपण नोव्हेंबर डिसेंबर 2022 मध्ये आलेला क्वेश्चन आहे तो सॉल्व करणार आहे. तर हा क्वेश्चन असा आहे की द स्ट्रक्चरल कनेक्शन शोन इन फिगर इज सब्जेक्टेड टू अन इसेंट्रिक फोर्स ऑफ 10 किलो न्यूटन. आपण गिवन लिहून घेऊ. गिवन P इज इक्वल टू 10 किलो न्यूटन इज इक्वल टू 10 इंटू 10⁻³ न्यूटन. ओके, विथ अन इसेंट्रिसिटी म्हणजे ई दिलेला आहे 500 mm. ओके, फ्रॉम द CG म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो इथे लोकेटेड सेंटरला आहे. ओके, फ्रॉम CG ऑफ द बोल्ट्स द सेंटर डिस्टन्स बिटवीन बोल्ट 1 अँड 2. बोल्ट 1 आणि 2 मधलं जे सेंटर डिस्टन्स आहे ते दिले आहे त्यांनी 200 mm. म्हणजे हे दोघं दिलेलं आहे 200 mm आणि ॲट द सेंटर डिस्टन्स बिटवीन 1 अँड 3चं म्हणजे व्हर्टिकल डिस्टन्स दिलेलं आहे त्यांनी 150 mm. ओके, ऑल बोल्ट्स आर आयडेंटिकल म्हणजे सगळे बोल्ट डायमीटरसाठी सेम आहे. द बोल्ट आर मेड अप ऑफ 38 SYT गिवन आहे. SYT इज इक्वल टू 400 Nm/mm² and factor of safety 2.5. determine nominal diameter म्हणजे D इज इक्वल टू वॉट त्यांनी क्वेश्चन विचारलं. तर मग आता सुरुवात करू. हा तुम्हाला फिगर बघूनच समजला असेल की हा जो क्वेश्चन आहे तो म्हणजे केस 1चा आहे. तर आपण केस 1 मध्ये हा P इथे कन्सिडर न करता पहिले इथे कन्सिडर करू, म्हणजे बोल्टवर कन्सिडर करू. बोल्टवर कन्सिडर केलं तर आपल्याला फर्स्ट स्टेप राहील आपली की डायरेक्ट शियर फोर्स. डायरेक्ट शियर फोर्स आता किती आपण कन्सिडर करणार. P1 इज इक्वल टू P2 इज इक्वल टू P3 इज इक्वल टू P4 म्हणजे याचं आपण फॉर्म्युला बघितलं होता P बाय नंबर ऑफ बोल्ट्स. तर P येतो आपला 10 इंटू 10⁻³ अपॉन नंबर ऑफ बोल्ट आहे आपले 4 इज इक्वल टू 10 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 4. तर आपलं डायरेक्ट शियर फोर्स येतोय आपला 2500 न्यूटन. आता डायरेक्ट शियर झाला, पण आता आपल्याला दुसरं आहे की शियर ड्यू टू बेंडिंग. आपण शियर ड्यू टू बेंडिंग कॅल्क्युलेट करतो. शियर ड्यू टू बेंडिंग म्हटला आपला फॉर्म्युला होता सर्वात जास्त शियर फोर्स कुठे बसणार आहे तर बोल्ट नंबर 1ला सर्वात जास्त शियर येणार आहे, शियर फोर्स येणार आहे. म्हणून आपण P1 इज इक्वल टू घेऊ P इंटू E इंटू R1 डिवाइड बाय आपला फॉर्म्युला R1² प्लस R2² प्लस R3² प्लस R4². आता तुम्ही म्हणणार की R कुठेच आपल्याला दिलेला नाही आहे, तर आपल्याला R कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. त्यासाठी मी हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे हा घेतला आहे. हा राईट अँगल ट्रायंगल कोणता आहे, हा जो पॉईंट आहे माझा, हा पॉईंट जो माझा G डिनोट करतो म्हणजे आपला हा CG आहे, सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. आणि हा जो फर्स्ट पॉईंट आहे हा जिला मी 1 म्हटलोय हा माझा बोल्ट 1चा आहे आणि हा इथून हॉरिझॉन्टल आहे. म्हणजे मी राईट अँगल ट्रायंगल हा तयार केला आणि तो बाहेर ड्रॉ केला. तर हा जर हे टोटल डिस्टन्स 150 असेल तर याचं हाफ माझं 75 असणार आहे आणि हे टोटल 200 होतं तर त्याचा हाफ G पर्यंतचं डिस्टन्स माझं 100 असणार आहे. तर मला R1 बाय युजिंग पायथागोरस थेरम काढता येईल. बाय युजिंग पायथागोरस थेरम आपला काय राहतो हायपोटेनियस स्क्वेअर म्हणजे R1चा स्क्वेअर
इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अनदर साइड स्क्वेअर. ओके, मग R1चा स्क्वेअर इज इक्वल टू 75चा स्क्वेअर प्लस 100 स्क्वेअर, ते येतं आहे 625. ओके, मग R1 इज इक्वल टू आपले येईल अंडर रूट आन्सर 125 mm आपली R1 आली. आता जर बघायला गेलं तर R1 जेवढी आहे तेवढेच R2 पण असणार आहे, तेवढंच R3 पण असणार आहे, तेवढंच R4 पण असणार आहे. ते जर तुम्हाला काढायचं तर तुम्ही कॅल्क्युलेट करू शकतात, पण जेवढंच R1 आहे तेवढंच R2 पण असणार आहे, कारण हा पण म्हणजे जी व्हर्टिकल डिस्टन्स आहे ते सेमच आहे आणि हॉरिझॉन्टल पण सेमच असणार आहे. तर मग मी P1 डबल डॅश कॅल्क्युलेट करतो. P इंटू ई, आपला P किती आहे 10 इंटू 10⁻³ इंटू ई किती आहे आपला 500 गिवन आहे तिथं. नंतर R1 आपण आत्ताच फाइंड केला आहे 125 होल अपॉन आपल्याला 125 म्हणजे R1 स्क्वेअर R2 स्क्वेअर R3 स्क्वेअर आपण डायरेक्ट 4 इंटू 125चा स्क्वेअर घेणार, और या जागेवर तुम्ही 125चा स्क्वेअर प्लस 125 स्क्वेअर प्लस 125 स्क्वेअर प्लस 125 स्क्वेअर असंही लिहू शकतात. और मध्ये लिहिले तर दोघं पण घेऊ नका कॅल्क्युलेशन करताना, एकच काहीतरी घ्या. तर 10 इंटू 10⁻³ इंटू 500 इंटू 125 डिवाइड बाय 4 इंटू 125चा स्क्वेअर. फोर इंटू 125 स्क्वेअर, तर येतं आहे आपलं हे आन्सर 10 इंटू 10⁻³ न्यूटन. ओके, आता मी लास्ट टाइम्स ते केसेसचा व्हिडिओमध्ये एक सांगितलं, जर दोघं शियर असतील दोघं टेन्साईल असतील तर आपण त्यांचा रिझल्टंट फाइंड करताना आपण डायरेक्ट त्यांची समेशन घेतो किंवा ॲडिशन घेतो. तर PR इज इक्वल टू आपला P1 डॅश प्लस P2 डबल डॅश इज इक्वल टू 2500 प्लस 10 इंटू 10⁻³ न्यूटन इज इक्वल टू आता प्लस 2500 येतं आहे माझं 12.5 इंटू 10⁻³ न्यूटन. आता हा माझा झाला रिझल्टंट फोर्स. या रिझल्टंट फोर्सला मला त्यांनी नॉमिनल डायमीटर विचारलं आहे, तर मी आपण शियर फोर्सच आता कन्सिडर करतोय. तर मी फोर्थ स्टेपमध्ये आपला टाऊ परमिसिबल इज इक्वल टू PR बाय A. आता टाऊ परमिसिबल कॅल्क्युलेट करायला आपल्याकडे 0.5 इंटू SYT त्यांनी दिलेला आहे, SYT अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी. 0.5 इंटू SYT गिवन आहे 400 डिवाइड बाय फॅक्टर ऑफ सेफ्टी त्यांनी सांगितले 2.5. 0.5 इंटू 400 0.5 इंटू 400 डिवाइड बाय 2.5. तर आन्सर येत आहे 80 न्यूटन पर mm². एवढा आपला टाऊ परमिसिबल आहे. मी इथं टाकलो 80 इज इक्वल टू PR आपला आलेला आहे 12.5 इंटू 10⁻³ न्यूटन अपॉन पाय बाय 4 इंटू DC². तर DC² आहे, तर आपल्याला हा DC² काढायचा आहे. तुम्ही डायरेक्ट कॅल्सीमध्येही काढू शकतात किंवा हा DC² इकडे घेऊन 80 इकडे आणू शकतात. तर 25.5 इंटू 10⁻³ डिवाइड बाय पाय बाय 4 इंटू 80 आणि अंडर रूट आन्सर जर केलं
तर माझा DC येतो आहे 14.10 mm. हा झाला माझा कोअर डायमीटर. आणि मला त्यांनी नॉमिनल डायमीटर विचारला आहे, ते मी इथे लिहितो म्हणजे एकाच पेजमध्ये होईल. नॉमिनल डायमीटर आपण घेतो. नॉमिनल डायमीटर म्हणजे D इज इक्वल टू DC बाय 0.8. तर DC आपला आलेला आहे 14.10 डिवाइड बाय 0.8. तर आपला डायमीटर आला आहे 17.62 mm, म्हणजेच ॲप्रॉक्सिमेटली 18 mm आपला ॲन्सर असणार आहे. सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सेकंड स्टेपवर जे PYQ मध्ये न्यूमरिकल आलं आहे ते घेणार आहेत. तर थँक्यू.